मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा आज 18 फेब्रुवारी 2026 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे। आता जानेवारीचा हप्ता मिळण्याचा मार्ग या ठिकाणी मोकळा झालेला आहे। तर शासन निर्णयामध्ये नेमकं काय म्हटलं ते आपण पाहूया। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सन 2025-26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्याबाबतचा 18 फेब्रुवारी 2026 रोजी हा जी.आर. आलेला आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकांकरता सन 2025-26 या आर्थिक वर्षात या ठिकाणी सामाजिक सुरक्षा व कल्याण, समाज कल्याण, अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना, अनुसूचित जाती घटक कार्यक्रमांतर्गत योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, सहाय्यक अनुदाने वेतनोत्तर या ठिकाणी या लेखाशीर्षाखाली 3,960 कोटी इतका निधी नियतव्यय मंजूर आहे। तर वित्त विभागाच्या संदर्भाहीन रोजीच्या परिपत्रकान्वये सन 2025-26 या आर्थिक वर्षाकरता निधी वितरणाची कार्यप्रणाली ठरवून दिलेली आहे। त्यानुसार वित्त विभागाने दिलेल्या मान्यतानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमधील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे जानेवारी 2026 या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी या लेखाशीर्षाखालील सहाय्यक अनुदाने वेतनोत्तर या उद्दिष्टाखाली 98.45 कोटी इतका निधी प्रशासकीय विभाग प्रमुख म्हणून सचिव महिला व बालविकास विभाग यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे। तर अशा प्रकारे राज्यातील महिलांना आता या ठिकाणी जानेवारीचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि लवकरच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1,500 रुपये जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे। तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टुडे मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा।